नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमम् आद्या जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीम् अभयदा जाड्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती श्रीबुद्धिप्रदां शारदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातर्रज्वाव पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं
अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगल्यमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमो मल्हारी देवाय भक्तानां प्रेमदायिने माळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः। मल्हारीं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिघ्नं म्हाळसाकान्तं वन्दे अस्मत्कुलदैवतं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। हे राधा राधना राधा राधना तू गाये जा राधा राधना तू गाये जा अपने जीव की बाधा मिटाए जा। राधा राधना राधा राधना तू गाये जा अपने जीवन की बाधा मिटाए जा। गोरा तेरा है श्याम राधे राधे गोरा तेरा है श्याम राधे राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। तर चला, काल आपण कथेत काय बघितलं? कालच्या कथेत आपण काय बघितलं? काल सर्व पिवळ्या साड्या का घालून आल्या होत्या? काय होतं काल? मोठ्याने बोलत चला, काय होतं काल? कृष्ण जन्म. काल आपण समुद्र मंथन पाहिलं, राजा हरिश्चंद्राचा विस्तार पाहिला, श्रीराम प्रभूंचा जन्म पाहिला, काल श्रीकृष्णाचा जन्म पाहिला आणि त्यांच्या पुतनावत पाहिला. आणि आज आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करणार आहोत. तर बघा, एकदा यशोदा माता भगवंताला मांडीवर घेऊन अंगणात बसली होती आणि भगवंताने संकट ओळखलं. भगवंताला अगोदरच कळालं काहीतरी संकट येणार आहे. तर भगवंताने काय केलं? आपलं वजन वाढवलं. मांडीवर घेतलेलं होतं यशोदा मातेने. भगवंताने आपलं वजन वाढवलं आणि मग मातेला वाटलं, यशोदा मातेला, की कृष्ण एकदम कसं काय याचं वजन वाढलं. तिला नवल वाटलं
आणि यशोदा मातेने लगेच भगवंताला खाली ठेवलं. आणि तेवढ्यात तृणावर्त नावाचा एक दैत्य होता, तो वाटोळीच्या रूपाने आला. तो कंसाचा सेवक होता. भगवंताला मारण्यासाठी तो वाटोळीच्या रूपात आला आणि अशी धूळ उडू लागली. वाटोळ आल्यानंतर किती हवा, किती कचरा उडतो, किती धूळ उडते. आणि खूप धूळ उडू लागली आणि त्या धुळीमध्ये काहीच दिसेना, कुणालाच काही दिसेना. आणि त्या धुळीमध्ये त्या वाटोळीच्या रूपाने आलेला जो दैत्य होता त्याने भगवान श्रीकृष्णाला जमिनीवरून उचलून नेलं आणि आकाशात उंच घेऊन गेला. यशोदा माता ठेवल्या जागी पाहते तर भगवान श्रीकृष्ण तिला काही तिथं दिसत नाहीत. तेव्हा मग यशोदा माता आकांत करू लागली, इकडे तिकडे बघू लागली आणि हा तृणावर भगवंताला घेऊन आकाशात गेला होता. आणि मग जसा जसा तो भगवंताला घेऊन वरती जात होता तसं तसं भगवंत आपलं वजन वाढवत होते. आणि मग एवढं वजन वाढवलं की त्या दैत्याला ते वजन सहन झालं नाही. आणि मग त्या वादळाचा वेग कमी झाला आणि भगवंताने त्या दैत्याचा गळा असा दाबून धरला, आवळून धरला की सोडलाच नाही. त्याचा श्वास बंद झाला, डोळे बाहेर आले आणि तो तृणावर गतप्राण झाला. भगवंतासह तो जमिनीवर आदळला. लोकांनी धावतच आले, काय झालं काय झालं म्हणून. आणि पाहतात तर राक्षसाच्या प्रेताच्या छातीवर बाळकृष्ण होता. सर्व गोपाळ गोपिका सर्व धावल्या, भगवान श्रीकृष्णाला उचललं, माता यशोदेकडे दिलं. यशोदा मातेने कृष्णाची दृष्ट काढली आणि भगवंताला स्तनपान करू लागली. आणि तेव्हा कृष्णाने जांभळी दिली बघा. आणि जांभळी देत असताना मातेचं लक्ष तोंडाकडे गेलं आणि तिला त्या भगवंताच्या तोंडामध्ये आकाश पाताळ सूर्य पूर्ण ब्रह्मांड दिसलं. ती प्रेमळ आई, प्रेमाला भुकेलेला भगवान दूध पिऊनही त्याचं पोट भरत नाही. आणि यशोदा मातेला वाटलं की जर जास्त दूध पिलं तर याला पचायचं नाही, म्हणून यशोदा माईने काय केलं, त्याला थोडं दूध पाजलं. मग यशोदा माता घाबरली. तिने काय केलं, तिने पटकन आपले डोळे बंद करून घेतले आणि यशोदा मातेला काही कळालं नाही बघा. अशा प्रकारे भगवंताने या तृणावर दैत्याचाही वध केला. आणि मग पुढे एक दिवस बघा, यादवांचे कुल पुरोहित हे महान तपस्वी आणि गर्गाचार्य वसुदेवाच्या सांगण्यावरून गोकुळात आले. वसुदेवांनी त्यांना चुपचाप बंदीखान्यात बोलावून सांगितलं की माझे दोनही मुलं गोकुळामध्ये नंदबाबाच्या इथे वाढत आहेत आणि त्यांचं आणखीन नामकरण करायचं राहिलेलं आहे. तुम्ही तेथे जाऊन त्यांचा विधी पूर्ण करा. अचानक गर्गाचार्य आले गोकुळामध्ये आणि गर्गाचार्यांना पाहून नंदराजाने त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसण्याकरता आसन दिलं. म्हणाले, बरं झालं आपण आलात, माझ्या दोन्ही मुलांचं नामकरण राहिलेलं आहे करायचं, आता ते नामकरण संस्कार तुम्ही करा. कारण ब्राह्मण हे जन्मतःच मनुष्याचे गुरु असतात बघा. गर्गाचार्य ऋषी म्हणाले की मी तुमच्या मुलांचं नामकरण करतो, पण मी यादवांचा गुरु आहे. जर मी नामकरण केलं आणि हे कंसाला कळालं, तुमचं आणि वसुदेवाचं म्हटले आता सध्या बरं आहे, पण मी नामकरण केलेलं जर कंसाला कळालं तर कंसाला माहिती होईल की वसुदेवाचा मुलगा कुठे आहे ते, आणि तो काही ना काहीतरी प्रयत्न करील त्याला मारण्यासाठी. नंदबाबा म्हणाले, तुम्ही म्हणतात तेही खरं आहे म्हणाले. मग नंदबाबा म्हणाले की आपण चुपचाप गाईच्या कोट्यामध्ये नामकरण करू आणि फक्त यशोदा माता आणि रोहिणी फक्त यांच्यामध्येच ही गोष्ट राहिली पाहिजे. आणि मग ठरल्याप्रमाणे राण्यांना आपापल्या मुलांना घेऊन गाईच्या गोट्यामध्ये गुपचूप यायला सांगितलं. आता गर्गमुनी गायींच्या गोट्यात जाऊन बसले. आता यशोदा गोरी होती म्हणून तिने
गोरा बलराम घेतला आणि रोहिणी काळी सावळी होती म्हणून तिला कृष्णाकडे दिलं. तिने कृष्ण घेतला आणि या दोघी बाळांना घेऊन गोठ्यात गेल्या, मांडीवर घेऊन बसल्या. आणि गर्गाचार्य म्हणाले, गर्गाचार्यांनी ओळखलं. ते मनातली मनात हसले आणि म्हणाले की हा यशोदा राणीचा मान आहे, नामकरण अगोदर मोठ्याचं झालं पाहिजे. म्हटले हिच्या मांडीवरचा जो बाळ आहे त्या बाळाला पाहून म्हणाले की हा रोहिणीचा मुलगा आहे. त्यांनी बरोबर ओळखलं. यांनी काय केलं होतं, कृष्णाला रोहिणीकडे दिलं होतं आणि बलरामाला यशोदा मातेकडे दिलं होतं. पण गर्गाचार्याने ते बरोबर ओळखलं. गर्गाचार्य म्हणाले की रोहिणीच्या मांडीवरचा जो पुत्र आहे तो यशोदेचा पुत्र आहे, हा सर्वांना आनंद देईल. यशोदाचा जो मांडीवर पुत्र आहे त्याचं नाव बलराम ठेवायला सांगितलं. म्हटले हा मोठा बलवान आहे, बलभद्र आणि बलराम हा सर्वांना आपल्याकडे आकर्षित करील म्हणून संकर्षण होय. आता तो रोहिणीच्या मांडीवरील बाळाकडे पाहू लागले आणि हा यशोदेचा पुत्र आहे म्हणाले. आणि सांगितलं की हा प्रत्येक वेळी वेगवेगळे रंग घेऊन जन्मास येतो. आता हा सावळा रंग होऊन आलेला आहे. नंद तुझा हा बलराम आणि कृष्ण यांचं पुढील भविष्यही सांगितलं आणि त्यांचा नामकरण विधी पूर्ण केला. भगवान श्रीकृष्णांचा आणि बलराम बायाचा नामकरण विधी पार पाडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता बघा, भगवान श्रीकृष्ण हे थोडे मोठे होऊ लागले, गावात फिरू लागले, खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले आणि त्यांच्या तक्रारी यशोदा मातेकडे येऊ लागल्या. पण त्या तिला काही खऱ्या वाटत नव्हत्या. गोपी म्हणत की अगं हा आमच्या इथे चोऱ्या करतो. यशोदा म्हणायची तुम्ही त्याच्यावर खोटा आळ घेत आहात. जर हा खऱ्याच चोऱ्या करत असेल तर यांना चोरी करताना पकडा, तरच मी हे खरं समजेल. गोपिकांनी यशोदा मातेला सांगितलं म्हणून कृष्णाने गोपींना त्रास द्यायचं ठरवलं. बळस गुण गुणाचे ताने गे, बळस गुण गुणाचे ताने, बळस गुण गुणाचे ताने. गोपिकांनी यशोदा मातेकडे नाव सांगितलं म्हणून कृष्णाने गोपिकांना परेशान करायचं ठरवलं. या गोपी रोज गायींचं दूध काढायच्या. एक दिवस कृष्णाने काय केलं, दूध काढायच्या अगोदर सर्व वासरे सोडून दिले. वासरांनी सर्व दूध पिऊन घेतलं आणि पुन्हा या गोपी यशोदा मातेकडे आल्या, गाराने सांगू लागल्या, हा आमचं दूध काढायच्या अगोदर सर्व वासरे सोडून देतो, आमचं ताक पितो. बरं पितो तर पितो, या दुसऱ्यांनाही पाजतो, मित्रांनाही पाजतो आणि परत आम्हालाच उलटून बोलतो, आम्हालाच खोटं बोलतो. यशोदा माता म्हणते की तुम्ही माझ्याकडे परत तक्रारी आणू नका. तुम्हाला म्हटलं याने चोरी करताना याला पकडा, तरच मी खरं समजेल. आणि एकदा कृष्ण खेळत असताना बघा त्याच्या लक्षात आलं की या यमुनेमध्ये कालिया नावाचा नाग वास करत आहे आणि त्या यमुनेचे पाणी विषारी झालं आहे. त्या यमुनेचं पाणी पिल्याने गायी मरत होत्या. गोपाल त्या विषयाच्या प्रभावाने बेशुद्ध होत होते आणि भगवंताच्या लक्षात येताच भगवंताने खेळत असताना आपला चेंडू त्या यमुना नदीत टाकला. आता मुलांना मला सांगा, जो चेंडू मारतो, लांब फेकतो, तो चेंडू कोण आणतो? ज्याने लांब फेकला तोच चेंडू आणतो. तसंच हे गोपाळ म्हणाले की कृष्णा तूच चेंडू नदीत टाकलास, तूच जाऊन आण आता. आणि मग भगवान श्रीकृष्ण उंच अशा लिंबाच्या झाडावर चढले आणि नदीत उडी मारली. नदीत उडी मारल्यावर पाणी उसळलं, पाण्याचा आवाज झाला आणि त्या पाण्याच्या आवाजाने कालिया नाग जागा झाला आणि पाहिलं तर समोर भगवंत होते.
तो कालिया नाग फुतकारू लागला. क्रोधाने तो भगवंताला दंश करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या कालिया नागाने भगवंताला आपल्या शेपटीनं बांधलं. भगवंत आपलं रूप वाढवू लागले, आपलं शरीर वाढवू लागले. त्यामुळे त्या कालियाचं शरीर ताणल्या गेलं आणि त्या कालियाने भगवंताला सोडून दिलं आणि कालिया नाग हातात झाला आणि नंतर कालियाला नागाच्या डोक्यावर भगवंताने उडी मारली आणि त्याच्या फणावर नृत्य करू लागले. भगवंत त्या कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करत होते, फणावर नृत्य करू लागले आणि भगवंताने त्याच्या फणावर नाचून नाचून त्याला त्रासून सोडलं. त्याच्या नाकातोंडातून रक्त निघू लागलं, तो घायाळ झाला. आणि मग कालिया नागाच्या पत्न्या, त्या नागपत्न्या भगवंताला शरण आल्या, भगवंताला विनंती करू लागल्या आणि भगवंताने कालिया नागाला सोडून दिलं आणि त्या कालिया नागाला तेथून जायला सांगितलं. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे कालिया नाग तेथून निघून गेला आणि सर्वांना आनंद झाला. सर्व गोपाळ कृष्णाला घेऊन नाचू लागले आणि सर्वजण भगवंताचा जय जयकार करू लागले. आणि अशा प्रकारे भगवंताने कालियाचं मर्दन लीला केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा गोकुळात बघा लोकांनी इंद्र यज्ञाची तयारी केली आणि ती तयारी पाहून भगवान नंद बाबांना विचारतात की बाबा हे काय सुरू आहे. तेव्हा नंद बाबा म्हणाले की अरे कृष्णा, इंद्रदेव हा वर्षा करणारा आहे, पाऊस देणारा आहे, मेघांचा स्वामी आहे. त्याची पूजा यज्ञ केल्याने तो आपल्याला पाऊस पाडतो, त्यामुळे आपल्याला पीक मिळते, पाणी मिळते, आपल्या शेतात पीक पिकतं. तेव्हा भगवंत म्हणाले की त्या इंद्राची पूजा करण्यापेक्षा जो आपल्या गायींना चारा देतो, चरण्यासाठी जागा देतो, त्या गोवर्धनाची पूजा करावी असं मला वाटते. तोच आपल्याला अन्न पाणी देतो. आपल्याला अन्न पाणी इंद्रदेव देत नाही, जे आपल्याला सर्व प्रारब्धाने मिळत असते. अन्न धन मान हे तो प्रारब्धा अधीन. सर्वांना कृष्णाचं म्हणणं पटलं आणि सर्वांच्या सांगण्यावरून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू झाली. नैवेद्य दाखवला, प्रदक्षिणा केली. बोला गोवर्धन गिरिराज महाराज की जय. आणि ज्या वेळेस इंद्रदेवाला कळालं की गोकुळात लोकांनी त्याची पूजा यज्ञ सोडून दिलं आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली, तेव्हा इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळात असा प्रचंड पाऊस पाडला. खूप पाऊस पडला, ढग जोरजोरात वाजत होते, सर्वत्र पाणी पाणी झालं. यमुना नदीला पूर आला, नदीचं पाणी गोकुळात शिरलं, जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं. आता मात्र गोकुळातले लोक घाबरले, त्यांची पळापळ होऊ लागली आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सर्वांना आधार दिला. भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि सर्वांना त्या पर्वताखाली येऊन बसायला सांगितलं. सर्व गोपाळ गोपिका, गाई वासर गोवर्धन पर्वताखाली येऊन बसले आणि इंद्राला जास्तच राग आला. त्याने आणखीन जोरात पाऊस पाडला, आणखीन जोरात पाऊस सुरू केला. थोड्या वेळाने सर्वांना धडा मिळाला असेल, इंद्राला वाटलं की आता यांना धडा मिळाला असेल म्हणून त्याने पाऊस बंद केला. आणि पाहतो तर काय, भगवंताच्या कृपेने सर्व सुखरूप होते, कोणालाच काही इजा त्रास झालेला नाही. भगवंताने पर्वत पुन्हा जागेवर ठेवला आणि इंद्राचा गर्व हरण झाला. गोवर्धनाचं महत्त्व सर्वांना कळालं आणि इंद्रदेवाने भगवंताची माफी मागितली. सर्व गोकुळवासी भगवंताचे गुणगान गात भगवंताचा जय जयकार करू लागले. गोकुळात आले त्यावेळेस भगवंत फक्त 7 वर्षाचे होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर बघा, एकदा गोकुळामध्ये मोठा उत्सव सुरू असताना त्या उत्सवामध्ये विघ्न घालण्यासाठी कंसाने अष्टासूर नावाच्या दैत्याला पाठवलं आणि तो दैत्य बैलाचं रूप धारण करून त्या उत्सवात शिरला. भयानक असा हंबरडा फोडू लागला.
पायांच्या खुरांनी जमीन उकरू लागला, माती उकरू लागला, माणसांना मारण्यासाठी धावू लागला. सर्व माणसं घाबरून गेली आणि सर्वांनी कृष्णाचा धावा केला. हाक मारताच कृष्ण धावून आले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या अरिष्टासुराने भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवंताने त्याच्या टोकदार शिंगांना धरलं आणि पिरगाळून त्याला खाली पाडलं आणि त्याचा वध केला. आणि जेव्हा हे नारद पाहतात तेव्हा नारद कंसाला म्हणतात, दुरूनच पाहतात नारद आणि भगवंताला नमस्कार करतात बघा. आणि कंसाला जाऊन सांगतात की कंसा, अरिष्टासूर, बकासूर, वत्सासूर, पुतना यांचा वध करणारा एकच आहे आणि तो गोकुळामध्ये नंदाच्या घरी वाढत आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून वसुदेवाचाच मुलगा आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तोच तुझा वध करणार आहे. तेव्हा कंसाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत त्या कृष्णाला मथुरेत आणायचंच आणि त्याला हत्तीच्या पायाखाली द्यायचं. पण कृष्णाला मथुरेत आणणार कोण? मग ठरवलं की अक्रूराला पाठवायचं. आता राज आज्ञेप्रमाणे अक्रूराला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की जा आणि गोकुळात जाऊन नंदबाबा, कृष्ण आणि बलराम यांना मथुरेत धनुर्याग यज्ञासाठी घेऊन ये. त्यांनी रात्रीच गोकुळाला जायची तयारी सुरू केली आणि सकाळ होताच रथात बसून नंदबाबाच्या घराकडे निघाला. आणि भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करत करत अक्रूरजी गोकुळामध्ये आले. तर चला आपण सुद्धा भगवंताचा नमस्कार करत करत, नामस्मरण करत करत या आपल्या राधेधामन गावाला गोकुळ बनवूयात. गोपाल कृष्ण भगवान की. अक्रूरजी देवाचं नामस्मरण करत, चिंतन करत करत गोकुळामध्ये आले आणि त्यांनी नंद बाबाच्या घराजवळ श्रीकृष्ण आणि बलराम यांना पाहिलं आणि रथातून उडी मारून त्यांना प्रणाम केला. भगवंताने त्यांना मिठी मारली. अति आनंदाने त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांना काही बोलता येत नव्हतं. आणि नंतर नंद बाबा अक्रूराला विचारतात की आपण आज अचानक इकडे कसं येणं केलं, काही काम होतं का? तेव्हा म्हणाले की तुम्हाला कृष्णाला आणि बलराम यांना धनुर्याग यज्ञासाठी मथुरा नरेश कंसाने बोलवलं आहे आणि मी कंसाच्या आज्ञेनुसार तुम्हाला घ्यायला आलेलो आहे. आता राजाची आज्ञा ऐकून, राजाची आज्ञा आहे असं समजून गोकुळात सर्वांनी जाण्याची तयारी केली. सकाळी सकाळी गोपिकांना कळालं की कृष्ण आपल्याला सोडून जाणार आहे. तेव्हा त्यांना दुःख झालं, त्या रडू लागल्या. गोपिकांना विरह झाला. सोडून गोपीला देव मथुरेसी चालला. भगवान कृष्ण बलराम नंदबाबासह रथात बसले आणि मथुरेला निघाले. आणि बोलत बोलत रथ मथुरेजवळ आला. नंदबाबा अगोदर उतरले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा येत आहेत म्हणून त्यांना भेटण्याकरता, त्यांना पाहण्यासाठी मथुरेचे लोक आलेले होते. मथुरेतली माणसं त्यांना पाहू लागली. रस्त्यावर गर्दी झालेली होती. सर्वजण घोळक्याने राजमार्गावरून जात होते. आणि तेव्हा भगवंताने एक स्त्री पाहिली, एका स्त्रीला पाहिलं. ती कुबडी आणि कुरूप होती. 3 ठिकाणी वाकडी होती. तिचं नाव होतं कुब्जा. भगवंताने तिला आवाज दिला, हे सुंदरी, अरे सुंदरी. तिने पाहिलं आणि ती म्हणाली की अरे दुष्टा, मला नावच ठेवायचं होतं, माझ्यावर हसायचंच होतं, तर मला सर्वांसारखं कुबडे वाकडेच म्हणायचं ना. हे सुंदरी सुंदरी म्हणून मला का छळत आहेस? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माते, अगं मी तुझं शरीर पाहिलं नाही, मी तर तुझं मन पाहिलं. मला जर तुझं मन फार सुंदर दिसत आहे, तू ज्याचं सतत नामचिंतन करत असतेस, नामस्मरण करत असतेस, मी तोच कृष्ण आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने त्या कुब्जाचा उद्धार केला आणि तिला
कुरूप स्वरूपातून एक सुंदर स्वरूपात आणलं तिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर भगवान श्रीकृष्ण विचारत विचारत ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलेला होता त्या ठिकाणी आले आणि तिथे एक दिव्य धनुष्य ठेवलेला होता बघा. तो धनुष्य कुणालाच उचलत नव्हता. भगवंताने तो धनुष्य उचलला आणि त्यावर प्रत्यंच्या दोरी बांधणार तेवढ्यात त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. त्याचा कडकन असा मोठा आवाज झाला आणि ते पाहून तेथील रक्षक भगवंताला आणि बलरामाला मारण्यासाठी धावले. भगवंताने त्या धनुष्याच्या तुकड्याने त्यांचा सर्वांचा वध केला. आणि मग कंसाला कळालं की धनुष्य मोडल्याचं कंसाला कळालं. तो घाबरून गेला. त्याला कळालं की हे दोघे काही साधारण नाहीयेत. त्याला रात्रभर झोपच आली नाही. सूर्योदय होताच कंसाने मल्ल क्रीडा महोत्सव सुरू केला. रंगभूमी सजवली. वीरवाद्य वाजू लागले. कृष्ण आणि बलराम रंगभूमीकडे निघाले आणि मुख्य दारात येताच कंसाने कृष्णाला मारण्यासाठी एक असा हत्ती उभा केलेला होता. तो हत्ती कृष्णाच्या अंगावर धावला. हत्तीने कृष्णाला सोंडेत धरलं. कृष्णाने दोन्ही हाताची बुक्की करून हत्तीच्या डोक्यावर मारली. डोक्यावर मारल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीमागून गेले आणि हत्तीच्या शेपटीला धरलं. त्याला गोल गोल फिरून त्याला आपटू लागले आणि हत्ती आपल्या जमिनीवर पडून मरण पावला. आणि नंतर भगवंताने बलरामाने त्या हत्तीचे दात बाहेर काढले आणि त्याला आपली गदा समजून गदावानी त्याचा वापर करू लागले. ते दोघे मैदानात उतरले आणि भगवान श्रीकृष्णाने चाणूर आणि बलरामाने मुष्टिका बरोबर कुस्ती खेळून त्यांचा वध केला. आणि नंतर भगवान श्रीकृष्ण उडी मारून कंसाजवळ गेले. कंसाने हातात ढाल तलवार घेतली आणि त्याच वेळी भगवंताने कंसाला धरलं आणि जमिनीवर पाडलं आणि त्याच्या छातीवर वार करू लागले. आणि छाती दबल्यामुळे कंस मरण पावला. त्याच्याबरोबर भगवान कृष्ण आणि बलराम यांनी कंसाच्या 8ही भावांना मारलं आणि जनतेला त्यांच्या त्रासापासून मुक्त केलं. आणि हे पाहून जनता खूप आनंदी झाली. मोठमोठ्याने भगवंताचा जय जयकार करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की. कंसाचा वध झाल्यानंतर बघा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम भैया तेथून सरळ बंदीखान्याकडे निघाले आणि त्यांनी वसुदेव आणि माता देवकीला सोडवलं. त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यांचं दर्शन घेतलं आणि भगवंताने मथुरेचा राजा उग्रसेन त्यालाही त्या बंदूखान्यातून मुक्त केलं आणि पुन्हा त्याला मथुरेच्या सिंहासनावर बसवलं. नंतर नंद बाबांना कृष्ण भेटले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. आणि कृष्ण सांगू लागला की हे माझे जन्मदाते आई वडील हे वसुदेव आणि माता देवकी आहेत. परंतु मला जन्म देणाऱ्या आई वडिलांपेक्षाही मला तुम्हीच मोठे आहात. कारण तुम्ही मला लहानाचे मोठे केले आहे. मला सांभाळले आहे. त्यामुळे माझ्याबरोबर तुमचं नाव जोडलं जाईल. तुमचं नाव जोडून राहील. आणि भगवान श्रीकृष्णाला 2 आई म्हणजेच माता देवकी आणि पालन करणारी यशोदा माता आणि 2 पिता म्हणजे वसुदेव आणि नंद बाबा होते. आणि बघा नंतर भगवान श्रीकृष्ण गुरुकुलामध्ये जातात. भगवान गुरुकुलामध्ये जास्त दिवस काही राहिले नाही, पण त्यांनी तिथे फार जिगरी मित्र बनवले होते आणि तिथे त्यांची मैत्री सुदामा बरोबर झालेली होती. हा प्रसंग आपण उद्या पाहणार आहोत. गुरुकुलामध्ये गुरुकुलामधनं भगवंत वापस आले मथुरेत आणि तिथे त्यांचा एक जिवलग मित्र होता बघा. कोण होता? उद्धव. उद्धव फक्त भगवंतासोबतच राहत नव्हता, तर ते जवळ भगवंतासारखेच दिसत होते. तिथे जर दोघे लांबून येत असले सोबत, तर लोकांना असं वाटत होतं की कोणता कृष्ण आहे आणि कोणता उद्धव आहे, कळतच नव्हतं. ते एवढे सारखेच होते.
दिसायलाही सारखे, नुसते दिसतच नव्हते तर त्यांचे वागणंही सारखंच होतं. आणि ज्ञानी सुद्धा ते दोघं तेवढेच होते. त्यांनी देवगुरु बृहस्पती यांच्याकडून विद्या प्राप्त केली होती. त्यांच्यात फक्त एवढंच कमी होतं, ती म्हणजे प्रेम. ते प्रेमाला मिथ्य समजत होते. त्यांच्यासाठी फक्त ज्ञान आणि ज्ञानच होतं. ज्ञानाचा वर काहीच नाही. परंतु भगवान श्रीकृष्णासाठी सर्वात वर काही असेल तर ते म्हणजे निस्वार्थ प्रेम. प्रेम नाही, मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, आपलं जे प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे. भगवंताला निस्वार्थ प्रेम आवडते. आणि भगवान श्रीकृष्णाचे सर्वात आवडतं काय असेल तर निस्वार्थ प्रेम आहे. भगवंताला नेहमी वाटत होतं की उद्धवाला प्रेमाचं महत्त्व कळावं. एकदा भगवंत त्यांच्या महलाच्या खिडकीमध्ये उभे होते आणि त्यांच्या गोकुळातील दिवसांची आठवण झाली. आणि त्या आठवणीत ते एवढे रमून गेले की त्यांच्या समोर त्यांचे मित्र दिसू लागले. भगवंत त्यांना आवाज देऊ लागले, अरे श्रीरामा, अरे मधुमंगल, अरे थांबा थांबा थांबा, मला पण येऊ द्या. आणि भगवंताचं स्वप्नच मोडलं. स्वप्न मोडताच भगवंताच्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि डोळ्यातलं पाणी पाहून उद्धवजी म्हणतात, कृष्णा, कन्हैया, अरे काय झालं तुला रडायला? कृष्ण म्हणतो की अरे मला माझ्या गोकुळाची खूप आठवण येत आहे. आज मला माझ्या यशोदा मातेची आठवण येत आहे. तेथील गोपाळांची खूप आठवण येत आहे. मला माहीत आहे इथं मीच नाही तर गोकुळामध्ये प्रत्येक व्यक्ती माझ्या आठवणीने रडत आहे, माझ्या आठवणीत रडत आहे. तेव्हा उद्धव म्हणतो, भगवंत, त्यात रडायची काय गरज आहे? तुम्ही तेथील अशिक्षित गवार लोकांना समजून सांगितलं असतं. तेव्हा भगवंताने विचार केला की हीच योग्य वेळ आहे की उद्धवजींना प्रेमाचं महत्त्व समजवायची. तेव्हा भगवंत म्हणाले उद्धवजींना की तुम्ही असं करा की तुम्हीच गोकुळात जा आणि त्यांना तुमच्या ज्ञानाने समजून सांगा की प्रेम वगैरे काही नसतं. उद्धवजी म्हणाले, ठीक आहे, मीच जातो. आणि श्रीकृष्ण म्हणाले, अरे उद्धव, सर्वांना नाही पण माझ्या यशोदा मातेला आणि माझ्या जीवापार प्रेम करणाऱ्या गोपिकांना तेवढं समजून सांगा की माझ्या आठवणीत उगाच रडत बसू नका. हे प्रेम वगैरे काही नसतं आणि जाताना फक्त माझं वस्त्र तेवढं घालून जा. आणि भगवंताने उद्धवजींना आपले कुंडल, पितांबर आणि मुकुट दिला. उद्धवजी गोकुळाकडे निघाले. गोकुळामध्ये आले आणि नंद बाबाला आवाज देतात, नंद बाबा, अरे ओय नंद बाबा. आणि आतून एक वृद्ध आला बाहेर, डोळे खोलवर गेलेले, शरीर वाळलेलं. आणि तो वृद्ध कृष्णाने, उद्धवजी म्हणाले की भगवंताने सांगितल्याप्रमाणे हे काय दिसत नाहीत. नंदबाबांनी उद्धवजींना बसवलं, त्यांना आसन दिलं बसायला, त्यांना बसवलं. आणि आतमधून यशोदा माता विचारते की कोण आहे? यशोदा मातेला वाटलं कृष्णच आलाय. मी तुम्हाला म्हटलं ना, उद्धवजी आणि कृष्ण सारखेच दिसत होते, काहीच फरक नाही. आणि त्याने तर कृष्णाचे वस्त्र घातलेले होते. आणि यशोदा मातेला खरंच वाटलं की कृष्णच आला आहे. यशोदा माता म्हणते की अरे कृष्णा, तू आलास? अरे कान्हा, मी किती वाट पाहिली रे तुझी. तेव्हा नंदबाबा म्हणाले, अरे तो कृष्ण नाही, तो उद्धव आहे, कृष्णाचा मित्र. तो संदेश घेऊन आला आहे. आणि यशोदा माता म्हणते, तो लहान असताना जेव्हा तो रडायचा तेव्हा मी माझं सर्व काम सोडून त्याला मांडीवर घेऊन बसायचे. का? तर तो रडू नये म्हणून, जेणेकरून तो रडणार नाही. कारण त्याच्या डोळ्यातलं पाणी मला पाहावत नव्हतं आणि मी त्याच्या आठवणीत एवढी रडत आहे. आणि आम्ही मेलो आहोत का जिवंत आहोत हे पाहण्यासाठी तो आपल्या मित्रांना पाठवत आहे. उद्धवजी म्हणतात की यशोदा माता, तुम्ही कृष्णाला एवढंही वाईट समजू नका. तो मथुरेत आहे, पण तो गेल्यापासनं आजही
तुमच्या आठवणीत रडतो. तुम्ही त्याला एवढंही वाईट समजू नका. उद्धवजी म्हणतात की मी असं ऐकलं होतं की तुम्ही भगवान श्रीकृष्णाला दिवसातून 8 वेळेस जेवू घालत होतात, पण तो आता तिथे गेल्यावर एक टाइम सुद्धा एक वेळेस पण नीट जेवत नाहीये. मग उद्धवजीच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी कशासाठी आलोय. उद्धवजी म्हणतात की तुम्ही दोघ जण भाग्यवान आहात, धन्य आहात की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने तुमच्या पोटी जन्म घेतला आहे. तेव्हा नंद बाबा म्हणतात की अरे मी तर तुला फार हुशार समजत होतो आणि तू तर खूपच वेडा निघालास. काय म्हणालास? आमच्या पोटी देवाने जन्म घेतला आहे. अरे तो कुणाचा मुलगा नाही. उद्धवजी म्हणतात की तो कुणाचा मुलगा नाही, तो तर साक्षात परमेश्वर आहे. तेव्हा नंद बाबा म्हणतात की अरे तो देव आहे म्हणतोस, त्यात तर देवाचं एकही लक्षण नाही. देव तर सर्वांचा सांभाळ करतो, सर्वांचं रक्षण करतो, आणि हा तर आम्हाला इथे सोडून गेलाय. आणि हा कसला देव? देव तर सांगतो सत्याच्या वाटेवर चला, खरं बोला, आणि हा तरी इथे चोऱ्या करत होता, खोटं बोलत होता. अरे हा कसला देव? तू म्हणत आहेस की हा देव आहे. आणि नंद बाबा जास्तच रडायला लागले. आता उद्धवजींना कळेना काय करावं म्हणून, आणि उद्धवजी तिथून निघाले, बाहेर आले गोपिकांकडे, आणि गोपिकांना समजून सांगू लागले की हे प्रेम वगैरे काही नसतं. तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर चला, कृष्णाने तुमच्यासाठी संदेश पाठवला आहे, आणि हे रडणं पडणं तुम्ही सोडून द्या. गोपिकांना राग आला आणि म्हणाले की आम्हाला कृष्ण सोडून दुसरं काही नको. कृष्णासोबत आम्हाला नरकात जरी राहावं लागलं ना तरी आम्ही तयार आहोत, पण आम्हाला कृष्ण सोडून दुसरं काही नको. गोपिका म्हणाल्या त्याला आमच्या जवळ राहायचं नसेल, त्याला आमच्यापासून दूर राहायचं असेल तर दूर राहू द्या, पण त्याच्या कृष्णाच्या आठवणीत, त्याच्याविषयी बोलण्यात आम्हाला सुख आहे, आणि हे तुम्हाला कळणार नाही. आणि हीच प्रेमाची गोष्ट आहे बघा. हेच प्रेम आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि बघा कंसाच्या वधानंतर त्याच्या पत्न्या अस्ती आणि प्राप्ती, ते यांचे वडील जरासंध त्या वडिलांकडे गेल्या, आणि पती मेल्यामुळे त्यांना खूप दुःख झालं, आणि त्या आपलं दुःख वडिलांना सांगू लागल्या, जरासंधाला सांगू लागल्या. म्हणाल्या की आमच्या दुःखाचं कारण फक्त आमचा भासा कृष्णच आहे, आम्हाला त्यानेच विधवा केला आहे. म्हणून सर्व हकीकत सांगितली, आणि सर्व हकीकत ऐकून जरासंधाला राग आला, आणि त्याने निश्चय केला की या पृथ्वीवर एकही यादव शिल्लक राहणार नाही, एकही यादव शिल्लक ठेवणार नाही. निश्चय केला, आणि निश्चय करून त्याने 23 अक्षौहिणी सैन्य तयार करून मथुरेवर चाल केली. मथुरेला वेढा घातला, आणि जरासंधाची सेना म्हणजे अफाट समुद्र. आता भगवंताने विचार केला की ज्या कारणासाठी अवतार धारण केला आहे तो कारण आता सुरू झाला आहे. मी तर आलेल्यांना सर्वांनाच लगेच मारेन, पण जरासंधाला मारायचं नाही, कारण तो परत जाऊन आणखीन सेना घेऊन येईल, मग त्यांना मारू. असे म्हणून त्यांनी आकाशात पाहिलं. त्यावेळी आकाशातून 2 दिव्य रथ उतरले, आणि त्या रथामध्ये युद्ध सामग्री होती. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादांनी कवच धारण केलं, रथावर स्वार झाले, आणि छोटीशी मथुरेची सेना बरोबर घेऊन जरासंधाबरोबर युद्ध करण्यासाठी बाहेर आले. त्यावेळी भगवंताचे सारथी दारुक होते. बलराम आणि कृष्णाला येताना पाहून जरासंध म्हणाला की अरे अधम कृष्णा, तू अजून बाळ आहेस, लहान आहेस, तुझ्या बरोबर युद्ध करणं मला बरोबर वाटत नाही, बरं वाटत नाही. तू इथून पळून जा, तुला मी जीवनदान देत आहे. आणि बलराम
तुला जर वाटत असेल की मी मेल्यावर स्वर्ग मिळावा तर तू मरायला तयार हो. समोर ये युद्धाला. कृष्ण म्हणाले की अरे वीर लोक युद्ध करत असतात, तोंडाची बडबड नाही. तुला ताप आलायला दिसतोय म्हणून तू बडबड करतोयस. जरासंधाला ते बाळाचं बोलणं ऐकून, लहान बाळाचं बोलणं ऐकून राग आला आणि त्याने बलराम आणि कृष्णांना घेरलं आणि घनघोर युद्ध झालं. बलराम आणि कृष्णाने जरासंधाची सेना मारली आणि बलराम दादाने जरासंधाला जिवंत धरून ताब्यात ठेवलं. फाशी देऊन मारणार की त्याच वेळीच भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाला थांबवलं, अडवलं आणि जरासंधाला जिवंत सोडायला सांगितलं. जरासंधाला सोडून दिलं. जरासंधाला वाईट वाटलं. 12वीला नापास झालेला विद्यार्थी जसा खाली मान घालतो तसा जरासंध खाली मान घालून आपल्या राजधानीला मगध देशाला परत गेला. आता जरासंधाचा पराभव केल्यानंतर सर्वत्र विजयाचा आनंद साजरा होऊ लागला. जिकडे तिकडे कृष्ण विजयाची चर्चा सुरू झाली होती. जय जयकार होऊ लागला आणि कृष्णाने लढाई जिंकलेली. शस्त्र धन वगैरे सर्व मथुरे नरेश उग्रसेन याच्याकडे पाठवून दिलं. आपला झालेला पराभव जरासंधाच्या जिव्हारी आला लागला आणि नंतर तो चिडून त्याने एक पाठोपाठ 17 वेळेस अधिक सैन्य घेऊन मथुरेवर आक्रमण केलं. त्यात युद्ध व्हावं, बलरामाने जरासंधाला धरावं आणि पुन्हा कृष्णाने त्याला सोडून द्यावं, सर्व सैन्य मारावं असं होऊ लागलं. आणि जेव्हा 18वी लढाई व्हायची त्यावेळेस जरासंधाने कालयवनाला मथुरेवर लढाई करण्यासाठी पाठवलं. या कालयवनासमोर युद्ध म्हणजे कोणीही उभं राहू शकत नव्हतं. तेव्हा आपली 3 कोटी सेना घेऊन आला आणि त्याने मथुरेला वेढा घातला. भगवंताने बलराम दादा बरोबर विचार केला की आता कालयवन आलेला आहे. आज उद्या ना परवा जरासंध हा येईलच आणि दोघांची सेना मिळून आपल्या लोकांना मारून टाकेल, काहींना धीर धरून नेतील. म्हणून आपण अशी नगरी वसवू की तिथे पोहोचवणं अशक्य होऊन जाईल. असा विचार करून भगवंताने सुंदर आणि मजबूत अशी समुद्राच्या पाण्याने वेढलेली 12 कोस लांबीची द्वारका नगरी वसवली. आणि त्या द्वारका नगरीमध्ये राजवाडे, मंदिर, रस्ते सर्व शोभायमान होतं. भगवंताने आपले सर्व लोक आपल्या सामर्थ्याने द्वारकेत नेऊन ठेवले आणि राहिलेल्या लोकांच्या रक्षणासाठी बलराम दादा यांना ठेवून भगवान श्रीकृष्ण एकटेच शस्त्राशिवाय बिना शस्त्राचे गळ्यात फुलांचा माळ घातलेल्या स्थितीत मथुरेत मुख्य दारामध्ये बाहेर आले. भगवान श्रीकृष्णाला एकट्याला बाहेर येताना पाहून कालयवनाने निश्चय केला की हाच पुरुष कृष्ण आहे. नारदाने सांगितलेलं वर्णन यालाच तो तंत जुळत आहे. याच्या हातात शस्त्र नाही, मग मी याच्या बरोबरच विना शस्त्रानेच युद्ध करेल. आणि असा विचार करून कृष्णाकडे धावला. त्याला येताना पाहून भगवान रणभूमीतून पळू लागले, रण सोडून पळू लागले आणि म्हणून लोक त्यांना रणछोड दास म्हणू लागले. तेथून पुढे ते भक्तांसाठी लाडके रणछोड दास झाले. कालयवन त्यांच्या मागे धावू लागला. त्याला वाटायचं की आता मी कृष्णाला लगेच धरील, पण देव काही धरल्या जात नव्हते. आणि पाठलाग करत करत कालयवन भगवंताला म्हणतो की अरे यदुवंशात जन्माला आलास, युद्धभूमीमधून पळून जाणं योग्य नाही, तरीही देव थांबेनात आणि या कालयवनाचा पाठलाग थांबत नाही. शेवटी भगवान एका डोंगराच्या गुहेत गेले आणि तिथे कोणी एक मनुष्य झोपलेला दिसला. भगवंताने त्याच्या अंगावर आपले वस्त्र टाकले, म्हणजे आपल्या अंगावरचं उपरणं टाकलं. आजूबाजूला जाऊन लपून बसले. कालयवनाला काय करतो हे पाहून लागले. काही क्षणातच कालयवन पाठलाग करत करत तिथे गुहेत आला आणि त्याला वाटलं की मला इतका दूर घेऊन आला आणि मला फसवण्यासाठी ते कृष्ण झोपला आहे. अरे वा, मला फसवतोस का, असं म्हणून त्याने त्या झोपलेल्या व्यक्तीला रागाने सणसणीत एक लाथ मारली आणि त्या लाथ मारल्याबरोबर झोपेतला मनुष्य जागा झाला. आणि त्याने समोर पाहिलं तर कालयवन उभा होता
लाथ मारून जागी केल्याने राग आला आणि रागाने त्या कालयवनाकडे पाहिलं. त्याचा परिणाम कालयवनाच्या शरीराला आग लागली. कालयवन ओरडत ओरडत जागीच अग्नीत भस्म झाला आणि कालयवन भस्म होताच भगवान श्रीकृष्ण समोर आले आणि त्यांनी जागृत झालेल्या त्या व्यक्तीला दर्शन दिलं. ज्या पुरुषाच्या डोळ्याने ज्वालेने कालयवन भस्म झाला तो इक्ष्वाकू वंश म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या वंशातील राजा मुचकुंद होता. तो असुरांच्या विरुद्ध देवांच्या बाजूने लढला. त्याच्या पराक्रमाने त्यावेळी देवाला विजय मिळाला होता. मुचकुंद युद्ध करून थकला होता म्हणून त्याने देवाकडे झोपेचा वर मागून घेतला होता. तो येऊन गुहेत झोपलेला होता. त्यावर वर होता की जो कोणी मला माझ्या झोपेतून बळच उठवेल तो माझ्या दृष्टीला पडताच भस्म होऊन जाईल आणि मला साक्षात भगवंताचं दर्शन होईल. हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं म्हणून त्यांनी या प्रकारे कालयवनाला संपवलं. आता मुचकुंदाला असलेल्या वराप्रमाणे कालयवन भस्म झाला पण भगवान श्रीकृष्णाने दर्शन देऊन मुचकुंदाचं समाधान केलं. मुचकुंद गुफेतून बाहेर आला आणि त्याने पाहिलं की मनुष्य, झाडे, वनस्पती सगळे छोटे छोटे दिसत आहेत. त्याच्या लक्षात आलं की कलियुग जवळ आलेला आहे आणि असा विचार करून तो तप करण्यासाठी बद्रिका आश्रमी निघून गेला. कालयवनाच्या युक्तीने वध करून भगवान श्रीकृष्ण मथुरेला आले आणि भगवान श्रीकृष्ण मथुरेत परत आले आणि त्यांनी कालयवन सेनेचा संहार केला आणि त्यांचा सर्व धन जमा करून द्वारकेकडे निघाले. तेवढ्यात जरासंध चाल करून 18व्या वेळेस मथुरेला युद्धासाठी आला आणि त्याला पाहून कृष्ण पळू लागले. जरासंध त्यांच्या मागे लागला. दोघेही प्रवर्षण पर्वतावर जाऊन लपले. ते सापडेना तेव्हा जरासंधाने डोंगराला चहो बाजूनी आग लावली. कृष्ण आगीमध्ये जळून मेले असावेत असा अंदाज करून जरासंध आपल्या सैन्यासह परत आपल्या नगरीकडे निघून गेला. बलराम आग्नेमधून सुखरूप निसटून बाहेर पडले. कृष्ण सुखरूप द्वारकेत पोहोचले आणि द्वारकेत आल्यावर वसुदेवाने बलराम दादाचे लग्न आवर्त देशाचा राजा रैवत आणि याची मुलगी रेवती याच्याबरोबर लग्न लावून दिलं. आणि तसंच विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी हिला शिशुपाल आणि याच्या समक्ष हरण करून श्रीकृष्णाने रुक्मिणी बरोबर राक्षस विधीने लग्न केलं. असा अर्धवट वाक्य ऐकून राजा परीक्षित शुकदेवांना म्हणाला की हे महानुभाव, कृष्णाचा विवाह राक्षस विधीने झाला असे आपण म्हणालात. मला त्या लग्नाची आणि विवाहाची पूर्ण कथा ऐकायची आहे. ती कथा आपण मला पूर्ण सांगावी. आणि त्या परीक्षित राजाची विनंती ऐकून शुकदेव भगवान कथा सांगू लागले. एकदा 2 मिनिट सर्वांनी भजन घेऊयात. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. राजा भीष्मक हा विदर्भ देशाचा अधिकारी राजा होता. त्याला 5 मुलं होते आणि एक सुंदर अशी मुलगी होती. तिचं नाव होतं रुक्मिणी. राजा भीष्मक याच्याकडे अनेक राजे, अतिथी ब्राह्मण, नारद मुनी सर्व लोक भेटण्याकरता येत होते आणि त्यांचे विचार विनिमय चर्चा होत होती. येणारे लोक भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन, वैभवाचं वर्णन करत असायचे आणि त्यावेळी लहानगी रुक्मिणी वडिलांच्या मांडीवर बसून ते भगवान श्रीकृष्णाचं वर्णन ऐकत असायची आणि तिने ते वर्णन ऐकून मनामध्ये पक्का निश्चय केला की लग्न करीन तर श्रीकृष्णाबरोबरच आणि अन्यथा कोणाही बरोबर करणार नाही. आणि तिने आई वडिलांना आपली इच्छा बोलावून दाखवली. आता त्यांना कृष्ण पसंत होता. त्यांनी मनातून मान्यता देत होते. परंतु फक्त मोठा भाऊ रुक्म्या हा कृष्णाचा द्वेष करत होता. त्याच्या पुढे आई बापाचं सुद्धा काही चालत नव्हतं.
आणि त्याने तिचं लग्न परस्पर शिशुपालाबरोबर ठरवलं होतं. आणि जेव्हा रुक्मिणीला हे कळालं, माहीत झालं, तेव्हा रुक्मिणीने शिशुपालाबरोबर लग्न ठरवलेलं आहे, तेव्हा ती जबरदस्तीने लग्न लावून देणार आहे, तेव्हा ती उदास झाली आणि काय करावं म्हणून काही सुचेना. खूप विचार केला. तिने दासीमार्फत एक विश्वास पात्र ब्राह्मणास बोलावून घेतलं आणि त्यांना सर्व मनातल्या भावना, इच्छा सांगितल्या आणि मदत करण्यासाठी त्या ब्राह्मणास प्रार्थना केली. मग ब्राह्मण तयार झाले आणि म्हणाले की मी काय मदत करू शकतो. रुक्मिणी म्हणाली की मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या नावाने एक पत्र देते, ते घेऊन जा. तुम्ही द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्णाला द्या आणि त्याचे उत्तर घेऊन या. असे म्हणून रुक्मिणीने एक पत्र लिहून सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे दिलं आणि त्याने ते पत्र घेऊन द्वारकेकडे निघाले. ज्यावेळी सुदेव ब्राह्मण द्वारकेत पोहोचले तेव्हा द्वारपालाने त्यांना लगोलग भगवान श्रीकृष्णाच्या राजमहालात घेऊन भेट करून दिली. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे सोन्याच्या सिंहासनावर बसलेले होते आणि ब्राह्मणाला पाहताच ते सिंहासनावरून खाली उतरले. ब्राह्मणाचं स्वागत करून आपल्या आसनावर बसवून त्यांची पूजापाठ केली आणि त्यांना म्हणाले की हे ब्राह्मण देवता, आपणास नमस्कार असो. आपण कोठून आणि कोणत्या कारणासाठी आलात? अशा ठिकाणी, अशा स्थितीत आला आहात. जर काही अत्यंत गोपनीय गोष्ट नसेल तर सांगा. आपणास काही पाहिजे असेल तर सांगा, मी आपली काय सेवा करू शकतो ती आज्ञा द्या. ब्राह्मणदेव म्हणाले, हे भगवान, मी काही मागायला आलो नाही, मीच तुम्हाला काही द्यायला आलो आहे. मी आपणास विदर्भ देशाची राजकन्या राजा भीष्माची एकुलती एक मुलगी रुक्मिणीचा संदेश प्रेमपत्र आणलेला आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. असं म्हणून भगवंताकडे देऊ लागले आणि तेव्हा भगवंत म्हणाले की देवा पुत्र तुम्हीच वाचा, देवा हे पत्र तुम्हीच वाचा. भगवान दुसऱ्याचे पत्र वाचू नये हा श्रेष्ठाचा नियम आहे आणि हे तर असं पत्र आहे ज्यात फक्त वैयक्तिक असते. भगवान म्हणाले की देवा, आमचं काहीही गुप्त नसते, वाचा तुम्ही. तेव्हा जगातील पहिलं प्रेमपत्र जे रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला पाठवलं ते सुदेव ब्राह्मणाने वाचून दाखवलं. त्यात रुक्मिणी म्हणते की हे त्रिभुवन सुंदरा, तुमच्या गुणांचं, तुमच्या रूपांचं, तुमच्या पुरुषार्थांचं, धर्म अर्थ काम मोक्ष देण्याचं सामर्थ्य हे सर्व मी कानाने ऐकूनच तुम्हाला प्रत्यक्ष न पाहताही प्रिय अच्युत माझं चित्त, लाज, शरम सगळं सोडून तुमच्याशी एकनिष्ठ झाले आहे. हे श्याम सुंदर, तुम्हाकडे कोणत्याही दृष्टीने बाजूने पाहिलं तरी तुम्ही सर्वात सुंदर आहात. तुम्हाला पाहून मनाला सुख समाधान मिळते. तुम्हीच सांगा, अशी कोणती मुलगी असेल, कुलवती, गुणवती, धैर्यवान कन्या असेल जी वयात आल्यावर विवाहाला योग्य झाल्यानंतर आपणास वरणार नाही. हे भगवान, मी आपणास मनातून पती म्हणून वरलेला आहे, स्वीकारलेला आहे. याद्वारे आता माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवते आहे. तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. मी तुमची आहे, पण सिंहाची शिकार कोल्हा घेऊन जाऊ पाहत आहे. मी तुमची, पण माझे लग्न माझ्या भावाने शिशुपाल याच्या बरोबर ठरवलेलं आहे. माझ्या शरीराला दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा स्पर्श होऊ नये. ज्या दिवशी माझा विवाह होणार आहे त्याच्या आधी एक दिवस आमच्या राजधानीत गुप्त रूपात या आणि शिशुपाला वगैरेचा सैनिकांना हरवून मारून माझं बलपूर्वक हरण करून राक्षस विधीने माझ्याशी लग्न करा. तुम्हाला असं वाटत असेल की तू तर राणी वसात आणि सर्वांच्या मेळ्यात राहत असतील, तेथून कसं नेऊ? तर त्याचा उपाय मी सांगते. आमच्या तर राणीवसात सर्वांच्या मेळ्यात कुळांचा नियम आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर कुलदेवीचं दर्शन करण्यासाठी मिरवणूक निघत असते आणि त्यावेळी नववधूला नगराबाहेरील गिरिजा देवीच्या दर्शनासाठी नेतात. हे मी तुम्हाला सांगत आहे. असो,
आपण मला स्वीकारलं नाही तर मी शरीराला वाळवून उपवासी राहून शरीराचा त्याग करेल, पुन्हा जन्म घेईल. कधीतरी मी माझा स्वीकार करावा लागेल, करालाच. म्हणून मी पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण सहन करेल आणि दुःख स्वीकारेल, सहन करेल. आणि संदेश संपताच ब्राह्मण देवाने भगवंताकडे पाहिला आणि म्हणाले, पत्र संदेश मी तुम्हाला दिला आहे, आता काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि संदेश ऐकून ब्राह्मणाने देवाच्या हाताला धरला आणि म्हणाले की अरे देवा, ऐका, जशी राजकुमारी माझ्यावर प्रेम करते त्याचप्रमाणे मी सुद्धा तिच्यावर प्रेम करतो. तिच्या आठवणीत मलाही रात्र रात्र झोप येत नाही. बघाच, तुम्ही शत्रू सैन्याला तहस नहस करून मी रुक्मिणीला सर्वांच्या देखत घेऊन येतो. चला लगेच निघू. आणि हे परीक्षित भगवंताने ठरवले लग्न पर्व आहे. लगेच सारथी दारुकाला रथ काढण्याची आज्ञा दिली आणि दारुकाने रथ आणला. श्रीकृष्णाने कोणालाच काही न सांगता अगोदर ब्रह्मदेवाला रथात बसवलं आणि नंतर आपण बसले आणि रथ वेगात निघाला. एकाच रात्री द्वारकेपासून कौंडण्यपुरापर्यंत पोहोचले. आणि कौंडण्यपूर नरेश आपला पुत्र रुक्मिणीच्या प्रेमाखातर रुक्मिणीचे लग्न शिशुपाला बरोबर करून देण्याची तयारी करत होता. आता पूर्ण नगर सजवलं होतं. स्वस्ती वाचन आणि ब्राह्मण भोजन करू घातले. इकडे चेदी नरेश दमघोषाने शिशुपालासाठी स्वस्ती वाचन आणि ब्राह्मण भोजन तयारी करू लागले. आणि शिशुपाला सोबत आणि वऱ्हाडात शिशुपालासाठी जरासंध, दंतवक्र, शाल्व वगैरे बरेच असुर आलेले होते. त्यांना भीती होती की कृष्ण आणि राम अचानक येऊन वधूचे हरण करतील आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सर्व तयारी होती. आता इकडे द्वारकेमध्ये बलराम दादांना विरोधी लोकांची तयारी करून श्रीकृष्ण एकटाच गेल्याची माहिती कळाली. आणि यावरून तिथे नक्कीच लढाई भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. किती टाइम लागेल? भजन घेऊत मग नंतर तोपर्यंत भजन घेऊत ना मग नंतर. आणि बलराम दादाने चतुरंग सैन्य सोबत घेऊन मागोमाग निघाले आणि कृष्णाला सामील झाले. भगवान कृष्ण बलराम दादा हे आल्याचे कळल्यानंतर भीष्मकाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना नंतर मिरवणुकीचे वराड घरी नेत असताना जनता त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर आली. कृष्णाचे सौंदर्य पाहून ते म्हणू लागले की रुक्मिणीला नवरा असावा तर कृष्णच असावा, शिशुपाल नाही. आणि आम्ही जर काही पुण्य केलेलं असेल तर ते सर्व पुण्य आम्ही रुक्मिणीला कृष्णच नवरा मिळावा म्हणून अर्पण करीत आहोत. आता आमच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने कृष्ण आणि रुक्मिणीचं लग्न व्हावं. भीमकाने कृष्ण आणि बलराम यांना जानवशात आदराने थांबवण्याची व्यवस्था केली. इकडे रुक्मिणी भगवंताच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत होती. ती म्हणते की भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस. आणि रुक्मिणी माता भगवंताच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत होती. ती म्हणाली की भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. दुःखी मनाने म्हणते की कृष्णच काय, तर आणखीन त्यांचा निरोप सुद्धा आलेला नाही आणि सुदेव ब्राह्मण सुद्धा आलेले नाहीत. माझ्या लग्नाला एकच रात्र राहिलेली आहे, देव कसे येत नाहीयेत. डोळे भरून आलेत, डावी भुजा डावा डोळा फडफडू लागला. हे तर शुभ संकेत होत आहेत. असा विमर्शक स्थितीत असताना त्याच क्षणी पाठवलेले सुदेव ब्राह्मण समोर दिसले आणि रुक्मिणीने पाहिलं. ध्यानमग्न देवता रुक्मिणीने डोळे उघडले आणि समोर देवाला पाहिलं. प्रसन्न चेहरा रुक्मिणीने ओळखलं, कृष्ण आलेत.
पण इशाऱ्यानेच विचारलं देव आले का? ब्राह्मण देवा म्हणाले माते नुसते आले नाहीत तर तुम्हाला नेण्याची पळून नेण्याची प्रतिज्ञा करून आलेले आहेत. आणि रुक्मिणीचं मन प्रसन्न झालं. तिला वाटलं की ब्राह्मण देवाला काहीतरी द्यावं, पण काय द्यावं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. रुक्मिणीने ब्राह्मण देवाला काही न देता फक्त अनन्य भावाने नमस्कार केला आणि अर्थात सर्व शक्ती अर्थात सर्व लक्ष्मी तिला दिली, आदर दिला. म्हणूनच अजूनही सुदैव ब्राह्मणाचं नाव आदरानेच घेतलं जातं. नियमात राहणारा ब्राह्मण, ब्रह्मकर्मात राहणारा ब्राह्मण कधी उपवासी राहत नाही. लग्नाचा दिवस उजडला. रुक्मिणी आनंदात सजली आणि रुक्मिणीला सारजा देवीच्या दर्शनाला काढलं. रुक्मिणी कृष्णाचे स्मरण करत करत पायीच निघाली. तिच्या भोवती चौकडून सैन्याचा कडा पहारा होता. वाजत गाजत मिरवणूक निघाली. म्हाताऱ्या बाया मार्गक्रमणा करण्यासाठी सोबत होत्या. त्या पूजा कशी करावी, सुपारी कुठे ठेवावी, कुठे दर्शन घ्यावं हे सांगत होत्या. आणि भगवतीच्या मंदिरात गेल्यानंतर भवानी मातेला आणि भगवान शंकराला नमस्कार करायला लावला. रुक्मिणी मातेने प्रार्थना केली. रुक्मिणी म्हणाली माते तुला आणि तुझ्या मांडीवरील पूज्य गणेशाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते. मला आशीर्वाद दे. तुला विनंती आहे. धाव घाली आई आता पाहत असे काही, मला कृष्णच पती म्हणून मिळू दे. असं म्हणून तिने देवाची गंध फुले फळांनी पूजा केली. आणि पूजा संपवून तिने आपलं मौन व्रत तोडलं आणि आपल्या सखीचा हात धरून मंदिराच्या बाहेर आली. इकडे तिकडे पाहू लागली. नवरी होती म्हणून हळूहळू चालू लागली. आणि तिचं ते सौंदर्य पाहून सोबतचे सैनिक घायाळ होऊ लागले. तिने डाव्या डोळ्यावर आलेली केसाची बट जुल्फे डाव्या हाताने बाजूला सारले आणि सैनिक भुलून पडले. त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण रथासह दिसले. रथ आला, थांबला. रुक्मिणी रथावर चढणार लगेच कृष्णाने आपला हात पुढे केला. रुक्मिणीचा हात धरला आणि सर्वांदेखत रुक्मिणीला रथात घेऊन तिथून निघून गेले. सर्व सैनिक अनन्य भक्त पाहत राहिले. धिक्कार असो आमचा, आम्ही इतके असूनही आमच्या देखत कृष्णाने रुक्मिणीला पळवण्याचं हे कृत्य त्यानं केलं. अरे रे, हा प्रकार पाहून एकमेकांना पाहून ऐकून सांगून झाल्यावर सर्व राजे रागावले. सर्व आपापले वाहने शस्त्र घेऊन श्रीकृष्णाचा पाठलाग करू लागले. जरासंध, शाल्व, वज्रदंत सर्व होते. त्यांनी चतुरंग सेना होती. सर्व येत आहेत आणि हे यादव सेनेने पाहिलं की शत्रू सेना आपल्यावर हल्ला करत आहे. त्यांनी लगेच मागे वळून प्रतिहल्ला केला. जरासंधाच्या सेनेला देमाय धरणी केले, पळवले. हत्ती, घोडे, रथ तोडले, सैनिक मारले. जरासंधाची जीव घेऊन पळत सुटले. ज्येष्ठ पुत्र रुक्मिणीला जेव्हा हे कळालं तेव्हा त्याने आपलं सैन्य जमा केलं आणि सर्वांकडे प्रार्थना केली की जर मी कृष्णाला मारून रुक्मिणीला सोडवून आणणार नाही तर पुन्हा मी कधीच कौंडण्यपुरात प्रवेश करणार नाही. आणि या प्रतिज्ञेसह रथावर स्वार होऊन कृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला. आणि कृष्ण वाक्यात येताच मोठ्याने ओरडून म्हणू लागला की अरे थांब, पळतोस कुठं, थांब, युद्ध कर. आणि कृष्णाने पाहिलं रुक्मिणी येत आहे. थांबले. दोघात युद्ध झालं. रुक्मिणीचा सारथी मारला, त्याने त्याचे घोडे मारले, रथ मोडला. रुक्मिणी हातात ढाल तलवार घेऊन आला. त्याने कृष्णाने त्याचे तुकडे तुकडे केले आणि रुक्मिणीला धावून धरले. हातातील तलवारीने रुक्मिणीचा शिरछेद करणार तेवढ्यात रुक्मिणी भगवंताचे पाय पडून रुक्मिणीचे जीवनदान मागते. बलराम दादाने रुक्मिणीला सोडण्याची आज्ञा दिली. भगवंताने ऐकलं आणि त्याला मारलं नाही, पण त्याच्या खांडमिशा केल्या, 5 फाट काढले आणि त्याच्याच रथाला मागे बांधून सोडून दिलं.
तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं रुक्मिणी मातेचं एकदा जोरदार स्वागत करा टाळी वाजवा. टाळी वाजवा सर्वांनी. येऊ दे सावरे ऐ जयो सावरे सावरे ऐ जयो सावरे यमुना किनारे मोरा देवाला आणि रुक्मिणी मातेला पाहून घ्या. रुक्मिणीचा अगोदर चेहरा असा फुगलेला रुसलेला होता, पण जसं काय माझ्या कानाला पाहिलं की रुक्मिणी हसायला लागली. हसायली का? हां, रुक्मिणी हसायला लागली बघा. आता सर्वांनी एका टाळी मध्ये स्वागत करायचं. सावरी सावरी एकदा कृष्णासाठी रुक्मिणीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मुळाचं लग्न होतं आणि जरा लग्न थाटामाटात मोठंच करायचं होतं नाही का, त्याच्यामुळे जरा टाईम झालाय. वारडायला जरा भूकत लागल्यासारखं दिसायल्यात, पण वरमाईला 7-7 किलोची एक समय आणलेली. त्याच्यामुळं तुम्ही काय रुसायचं नाही. फक्त मुळाच्या साड्या थोड्या साध्या येतात, पानपुडा आणलाय बरं काय. म्हणून चला नवरीचे मामा आणि त्यांच्या मुखारविंदातून आपण गेले 5 दिवस झालं श्रीमद भागवत कथा ऐकत आहोत. उद्या कथा घेणार का? उद्या एखाद्या घेणार. आपल्याला लग्न लागल्याच्या नंतर थोडीशी कथा. हां, गेले 5 दिवस झाला आपण त्यांच्या मुखातून कथा ऐकतो. एकदा महाराजासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे जे महाराज मंडळी येतं, राम महाराज, अमर महाराज, अर्जुन महाराज, आळंदीहून आलेल्या शीतलता एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थानं या गावचा कार्यक्रम आहे आणि गावच्या कार्यक्रमामध्ये सर्वच गावकरी अगदी मनातून आणि उत्साहानं सहकार्य करतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता चला नवरीचे मामा कोणी मयो नवरदेवाचे मामा. अरे बापरे, चला उठा लवकर. चला अंतरबाळ धरणारे अक्षदा आला सर्वांकडं करायची सुरुवात. हॅलो स्वस्ति श्री गणना
आठवण ठेव तू या माहेरची आठवण ठेव तू भावा बहिणीची चालली जन्मोजन्मीची जोडी चालली जन्मोजन्मीची जोडी आईची छाया गाभर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया गाभर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू या माहेरची आठवण ठेव तू या माहेरची चालली जन्मोजन्मीची जोडी चालली जन्मोजन्मीची जोडी नवऱ्याच्या दरीत रागे सासू सासऱ्याच्या सेवेत रागे नवऱ्याच्या दरीत रागे सासू सासऱ्याच्या सेवेत रागे आठवण ठेव तू या माहेरची आठवण ठेव तू या माहेरची चालली जन्मोजन्मीची जोडी चालली जन्मोजन्मीची जोडी अष्टमीच्या
वा एकदा जोरदार टाळ्या वाजवा भगवान. श्री कृष्ण खाली घ्या सगळी महापुढे येईल. आमन गाव नगरीत काही वाचत गाजत वाचत गाजत लगन ती वाचनागत वाचत गाजत
खंडेरायाच्या कळसाला मोती नवलाच अरे सरसा उतरता माऊली महाराज आळसला
अशी रुक्मिणा बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्रभागेला आलाय